समाजशास्त्राचे प्रकरण 6वे, भारतातील प्रमुख सामाजिक समस्या. यामध्ये आपण पाहणार आहोत कौटुंबिक हिंसाचार. असं म्हटलं जातं की जीवन की कला को अपने हाथों से साकार कर नारी ने सभ्यता और संस्कृति का रूप निखारा है. नारी का अस्तित्व ही सुंदर जीवन का आधार है. किती छान ओळी आहेत. आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये म्हटलं तर कौटुंबिक हिंसाचारामध्ये बळी पडलेली जर कोणता घटक असेल तर तो म्हणजे स्त्री. इव्हन आत्ता आपल्याकडे कोरोनाचं संकट खूप मोठं भयानक आलेलं आहे आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये शासनाने आपल्याला म्हणजे लॉकडाऊनचा आदेश दिलेला आहे आणि आज त्यामुळे घरामध्ये सगळे सदस्य एकत्र राहत चाललेले आहेत. एकत्रच राहतात म्हणा, पण कामधंद्याच्या निमित्तानं अगोदर घराच्या बाहेर पडत होते, पण लॉकडाऊन असल्यामुळे सध्या सगळे सदस्य एकत्रच राहत असल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. इव्हन आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जनतेला आवाहन केलं, जर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना जर घडत असतील तर स्त्रियांनी 100 हा नंबर डायल केला पाहिजे. म्हणजेच एवढं जास्त प्रमाण हे आपल्याकडे वाढलेलं आहे. तर आता कौटुंबिक हिंसाचारामध्ये मी असं म्हणणार नाही की फक्त स्त्रियाच बळी पडतात, तर यामध्ये पुरुष पण आहेत, तृतीयपंथी आहेत, लहान मोठ्या व्यक्ती आहेत, ह्या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात. तर आज आपण अभ्यासणार आहोत हा कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय. खरं तर आज कौटुंबिक हिंसाचार ही एक महत्त्वाची सामाजिक समस्या बनलेली आहे. माणसाने आपले शारीरिक आणि मानसिक संरक्षण करण्याच्या उद्देशाने कुटुंबाची स्थापना केलेली आहे. कुटुंबात व्यक्तीला प्रेम, सहानुभूती, सहकार्य, आधार मिळावा व त्याच्या विविध गरजांची पूर्तताही व्हावी यासाठी कुटुंबाची निर्मिती केलेली आहे. पण दुर्दैवानं काही वेळा व्यक्ती ही कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते. आधुनिक काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागलेल्या आहेत. त्यामुळेच कौटुंबिक हिंसाचार ही एक सामाजिक समस्या बनलेली आपल्याला दिसून येते. तर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय, तर स्ट्रॉसच्या मते हिंसाचार ही अशी कृती असते की जिच्यात दुखापत करण्याची प्रचंड क्षमता असते. त्याचबरोबर डॉमनॅक हा विचारवंत म्हणतो, हिंसा म्हणजे व्यक्तीची अशी कृती की जिच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होत असते. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कुटुंबातील किंवा घरातील एका सदस्याने दुसऱ्या सदस्यास दुखापत करण्याच्या व तिच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने केलेली कृती होय. तर कौटुंबिक हिंसाचाराच्या आपण काही व्याख्या बघूया. तर अँथोनी गिडिन्स म्हणतो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कुटुंबातील एका सदस्याने दुसऱ्या एक किंवा अनेक व्यक्तींच्या विरोधात केलेला शारीरिक दुरुपयोग होय. तर मेरियम वेबस्टर शब्दकोशानुसार कुटुंबातील किंवा घरातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस शारीरिक दुखापत व इजा करणे असा वर्तन प्रकार पुन्हा पुन्हा सराईतपणे करणे म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार होय. कौटुंबिक हिंसाचार ही कुटुंबातील एका सदस्याने, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दुसऱ्या सदस्यास, मग ती स्त्री व पुरुष असेल, बाल व वृद्ध असेल, शारीरिक इजा व दुखापत करणारी कृती ठरते. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कौटुंबिक हिंसाचारास मुख्यत्वे स्त्रिया बळी पडतात. म्हणूनच कौटुंबिक हिंसाचार ही प्रामुख्याने स्त्रियांची समस्या आहे असं मी सुरुवातीलाच म्हटलं. तर केंद्र सरकारने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी 2005 मध्ये एक कायदा संमत केलेला आहे. आपण बघूया कौटुंबिक हिंसाचाराची व्याप्ती काय आहे. तर ह्या 2005 मध्ये जो कायदा संमत केलेला आहे, या कायद्यानुसार कौटुंबिक हिंसाचारात स्त्रीचा तिच्या पतीने किंवा इतर नातेवाईकांनी लिव्ह इन रिलेशनशिप या तत्वानुसार एकत्र राहणाऱ्या स्त्री पुरुषांपैकी पुरुषाने वा त्याच्या नातेवाईकांनी त्या स्त्रीचा शारीरिक, लैंगिक, भावनिक व आर्थिक छळ करणे या कृतीचा समावेश होतो. बघा,
आता शारीरिक छळामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? स्त्रियांना मारहाण करणे, तोंडात मारणे, ढकलणे, चटके देणे, इजा करणे, वेदना देणे आणि शारीरिक दुखापत करणारा कोणत्याही प्रकारचा संपर्क करणे. त्यानंतर जर पाहायचं म्हटलं तर तोंडी किंवा भावनिक अत्याचार, त्यामध्ये अपमान करणे, वाईट नावाने बोलावणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही किंवा हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे, स्त्रीला व तिच्या मुलांना शाळा महाविद्यालयात व इतर शिक्षण संस्थेत जाण्यास तसेच घराबाहेर पडण्यास, नोकरी करण्यास मनाई करणे, स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह करण्याची जबरदस्ती करणे, आत्महत्येची धमकी देणे. त्यानंतर लैंगिक अत्याचारालाही स्त्रिया बळी पडत चाललेल्या आहेत. त्यानंतर आर्थिक अत्याचार, हुंड्याची मागणी करणे, स्त्रीचे व तिच्या मुलाबाळांच्या पालनपोषणासाठी पैसे न देणे, अन्न, वस्त्र, औषधं न देणे, नोकरी स्वीकारण्यास व करण्यास मनाई करणे, नोकरीवर जाण्यास अडथळा आणणे, पगाराचे व रोजगाराचे पैसे काढून घेणे, त्यानंतर घरातून हाकलून देणे, घराचा कोणताही भाग व त्यातील कपडे व इतर वस्तू वापरण्यास मनाई करणे, भाड्याच्या घराचे पैसे न देणे. म्हणजे अशा प्रकारे कौटुंबिक हिंसाचार जो आहे हा कौटुंबिक हिंसाचार केला जातो. आता या कौटुंबिक हिंसाचाराची कारणं कोणकोणती असू शकतात हे आपण बघूया. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था. पितृसत्ताक व्यवस्था हे कौटुंबिक हिंसाचारासह स्त्रियांच्या सर्वच समस्यांचे मूळ कारण आहे. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेत कुटुंबाची औपचारिक सत्ता पुरुषाच्या हाती असते. त्यामुळे कुटुंबप्रमुख पुरुष या सत्तेचा दुरुपयोग करून हुकुमशहासारखा वागतो आणि कुटुंबातील इतर सदस्यावर, विशेषतः स्त्रियांवर व लहान मुलांवर अन्याय अत्याचार करतो. या व्यवस्थेत पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ मानली जाते. त्यामुळे पुरुष हा स्त्रीला आपली दासी व गुलाम मानतो. तिला मारहाण करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं समजतं आणि या मनोवृत्तीतूनच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना ह्या घडत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक परावलंबन. बहुसंख्य कुटुंबात पुरुष हे कमावते असतात आणि स्त्रिया आणि मुले आपल्या गरजपूर्तीसाठी त्या पुरुषावर अवलंबून असतात. त्यांच्या परावलंबनामुळे कमावता पुरुष त्यांच्यावर सत्ता गाजवतो. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या स्त्री व मुलांनी काही चुका केल्यास त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार आपल्याला आहे असं तो मानतो आणि यातूनच कौटुंबिक हिंसाचारासारख्या घटना घडतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे पुरुषांची व्यसनाधीनता. अनेक कुटुंबातील पुरुष हे मादक द्रव्याच्या आहारी गेलेले असतात. नशेमध्ये ते इतर कुटुंब सदस्यांना, विशेषतः पत्नी आणि मुलांना मारहाण करतात, त्यांचा छळ करतात आणि असे व्यसनाधीन पुरुष व्यसनांच्या पूर्ततेसाठी पत्नी आणि मुलांकडे पैसे मागतात. जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांना मारहाण केली जाते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे हुंडा प्रथा. भारतात हुंडा प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. हुंड्याची मागणी जेव्हा वधूच्या मातापित्यांकडून पूर्ण केली जात नाही तेव्हा वधूचा, तिचा पती आणि त्याचे नातेवाईक छळ करतात, तिला मारहाण करतात, काही वेळा तिला ठारही केले जाते. काही कुटुंब अत्यंत लोभी असतात. सुनेच्या मातापित्याकडे सतत पैशाची वा कोणत्या तरी भेटवस्तूची मागणी करतात आणि ती मागणी मान्य व्हावी म्हणून मुद्दाम सुनेचा छळ केला जातो, तिला त्रास दिला जातो. अशा प्रकारे हुंडा प्रथासुद्धा कौटुंबिक हिंसाचाराला कारणीभूत आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे मानसिक कारणे. काही पुरुष हे विकृत असतात. इतरांना त्रास देण्यात, त्यांचा छळ करण्यात त्यांना आनंद वाटतो. जीवनात अपयशी ठरलेले पुरुष हे वैफल्यग्रस्त असतात, निराश असतात आणि या अपयशाचा त्यांच्या मनावर खूप ताण असतो आणि या तणावाखाली ते पत्नीचा आणि मुलाबाळांचा छळ करतात. त्यानंतरचा घटक आहे स्त्रीचा वांझपणा.
पत्नी जर वांज असेल, म्हणजेच तिला मूल होत नसेल किंवा मुलीच होत असतील, तर अशा वेळेस तिचा पती आणि त्याचे नातेवाईक तिचा छळ करतात. काही वेळा पती हा नपुसक असतो, तो आपला दोष लपवून ठेवतो आणि पत्नीच वांज आहे असा आरोप करून तिला छळलं जातं. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे संशयी स्वभाव. काही पुरुष हे संशयी वृत्तीचे असतात. आपल्या पत्नीचे चारित्र्य चांगले नाही असा सतत संशय घेतात आणि या संशयापोटी तिला मारहाण केली जाते. पत्नीशिवाय कुटुंबातील इतरही स्त्रियांच्या, मग ती बहीण असेल, भावजय असेल, सून असेल, चारित्र्याचा संशय घेऊन त्यांचा छळ केला जातो. काही वेळा पुरुष हा चारित्र्यहीन असतो. परक्या स्त्रीशी त्याचे अनैतिक संबंध असतात. अशा संबंधास पत्नी जेव्हा विरोध करते तेव्हा तिला मारहाण केली जाते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे प्रेमविवाह. भारतीय समाजात प्रेम प्रकरण आणि प्रेमविवाह फारसे पसंत केले जात नाहीत. त्यामुळे एखाद्या कुटुंबातील तरुणी एखाद्या तरुणावर प्रेम करू लागली, त्याच्याशी विवाह करण्याचा हट्ट करू लागली, तर तिचे आईवडील, बहीण भाऊ तिला मारहाण करतात. घराबाहेर पडण्यास तिला मज्जाव केला जातो. तिचे शिक्षण बंद केले जाते. आपण निवडलेल्या मुलाशीच तिने विवाह करण्याची तिच्यावर सक्ती केली जाते. जर मुलीने त्याला नकार दिला तर प्रसंगी तिला प्रतिष्ठेपोटी ठारही केले जाते. म्हणजे अशा प्रकारे कौटुंबिक हिंसाचाराला स्त्रियाच बळी पडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पुढचा घटक आहे तो म्हणजे नातेसंबंधातील दुरावा. जोडप्याचे वैवाहिक नाते किंवा घरातील इतरांचे परस्परांशी असलेले नाते यांच्यात बिघाड निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये एकमेकांविषयी असुरक्षिततेची भावना, संशय, त्यानंतर एकमेकांशी न पटणं, अशा गोष्टींचा समावेश असतो आणि त्यातून तिरकस बोलणं, परस्पराविषयी तक्रारी, नावं ठेवणं, अपमानकारक शब्दांचा वापर करणं, शारीरिक इजा करणं, या गोष्टींची सुरुवात व्हायला लागते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे असुरक्षितता. एका जोडीदाराच्या, विशेषतः पुरुषाच्या मनातील असुरक्षितता दुसऱ्या जोडीदाराविषयीचा संशय बळावणे, अहंकार दुखावला जाणे, अधिकाराला आव्हान दिल्याची भावना निर्माण होणे, दुसऱ्याच्या निष्ठेविषयी शंका वाटणे, अशा विविध रूपे धारण करते आणि कौटुंबिक हिंसेला जन्म देण्यासाठी अशी कारणे पुरेशी असतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे परंपरा आणि धार्मिक दृष्टिकोन. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, धर्मसंस्था या बाबतीत असलेल्या परंपरावादी धारणामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना स्त्रियांपेक्षा प्राधान्य दिलं गेलेलं आहे. अशा परिस्थितीत लिंगभेदावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेत व्यक्तीवर लहानपणापासूनच लिंग, वय, अनुभव, अधिकार यानुसार असलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे संस्कार केले जातात. त्यामुळे कुटुंबातील हिंसा बिनविरोध स्वीकारली जाते. त्यानंतरचा घटक आहे लैंगिक वर्तणुकीसंबंधीचे पारंपरिक संकेत. लैंगिक वर्तणूक आणि स्त्री पुरुषांच्या पटडीबद्ध कौटुंबिक भूमिकांच्या बाबतीत संकेतांच्या विरोधी वर्तनाचा पारंपरिक पितृप्रधान कुटुंबामध्ये विरोध केला जातो. घरातील तरुण पिढीतील मुलामुलीवर त्यांच्या वयात येण्यापासून ते प्रौढ होण्यापर्यंतच्या वर्षामध्ये त्यांच्यावर घरातील वडीलधाऱ्यांकडून कडक निर्बंध लादले जातात. केवळ मुलींच्याच बाबतीत नव्हे तर कुटुंबात कोणी उभयलिंगी किंवा तृतीयपंथी व्यक्ती किंवा लैंगिक वर्तणुकीच्या संकेताच्या विरोधी वर्तन करणारे कोणी असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीतही भेदभाव केला जातो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे दुर्बलता. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या व्यक्ती सहसा दुर्बल असतात. त्यामध्ये तरुण, मुले, स्त्रिया, वृद्ध आणि आश्रित व्यक्ती यांचा समावेश असतो. आर्थिक परावलंबित्व, सत्तेचा अभाव यामुळे या व्यक्ती सततच्या शोषणाच्या जाळ्यात अडकतात. लहान मुलावर आणि वृद्ध व्यक्तीवर अत्याचार होण्याची उदाहरणे अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात.
आता ह्या कौटुंबिक हिंसाचाराचा काय काय परिणाम झालेला आपल्याला दिसतो हे आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे मानसिक आघात. कौटुंबिक हिंसेचे मानसिक आणि भावनिक हिंसेमुळे होणारे आघात प्रत्यक्ष हिंसेच्या प्रसंगानंतरही दीर्घकाळ टिकतात. कौटुंबिक हिंसेला बळी पडलेल्या व्यक्तींना समुपदेशनाची तीव्र गरज असते. प्रसंगी त्यांना मानसोपचारही घ्यावा लागतो. कौटुंबिक हिंसेचा गंभीर परिणाम पीडित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे अपूर्णतेची भावना. कौटुंबिक हिंसेने पीडित असलेल्या व्यक्तीमधील स्वतःची ध्येय आणि आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता हरवून जाते. त्याच्या ठायी नैराश्य, निराशावाद, नकारात्मकता आणि इतरांबद्दल विश्वासाचा अभाव निर्माण होतो. त्यातूनच अपुरेपणाची भावना घेऊन जगणाऱ्या व्यक्ती तयार होतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम. मनोशारीरिक अस्वस्थता म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा मानसिक आघाताचा शरीरावर व मनावर परिणाम होतो. उदाहरणार्थ जर पाहायचं म्हटलं तर नकळत अंथरूण ओले करण्याची सवय, अनपेक्षित भावना अतिरेक, महिलांमधील मासिक पाळीची अनियमितता, ज्येष्ठांमधील नैराश्य, अशा अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे हिंसक प्रवृत्ती. हिंसक वातावरणात मोठ्या झालेल्या मुलांना हिंसा स्वाभाविक वाटते. उदाहरणार्थ अशी मुले वयात येतात तेव्हा जोडीदाराला किंवा पत्नीला शारीरिक इजा करणे त्यांना गैर वाटत नाही किंवा काही स्त्रियांना पतीची हिंसक कृत्ये गैर वाटत नाहीत. किंबहुना पतीचा अत्याचार निमूटपणे सहन केलाच पाहिजे असं त्यांना वाटत राहतं. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे व्यक्तिगत उत्पादकता कमी होणे. शारीरिक आणि मानसिकरित्या दुर्बल असलेली अनेक लहान मुले असतात. अशा मुलांना प्रौढपणे त्यांच्या क्षमतांचा पूर्ण विकास साधता येत नाही आणि पर्यायाने त्यांच्यातील उत्पादन क्षमता कमी होते. आता या कौटुंबिक हिंसाचारावर काय उपाययोजना केली पाहिजे, तर कायदेशीर उपाययोजना अगोदर आपण बघूया. कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध करण्यासाठी व अशा हिंसाचाराने पीडित स्त्रियांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा संमत करून तो 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू करण्यात आला. या कायद्याने कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेली कोणत्याही जाती धर्माची स्त्री व 18 वर्षाखालील मुले संरक्षक अधिकारी म्हणून नेमलेल्या अधिकाऱ्याकडे किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकतात. न्यायदंडाधिकारी पीडित महिलेस आश्रय व संरक्षण देण्यासंबंधीचा आदेश काढू शकतात. त्यानंतर भारतीय दंडसंहितेतील तरतूद. भारतीय दंडसंहितेच्या कलम 498 अनुसार हुंडा किंवा अन्य कारणांसाठी स्त्रियांना क्रूरपणे वागणूक दिल्याचा आरोप असल्यास व्यक्तीवर आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करून देण्याची जबाबदारी टाकलेली आहे. दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवर आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करून देण्याची जबाबदारी टाकलेली आहे आणि हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरवला गेलेला आहे. तर जाणीव जागृती निर्माण करणे हा पुढचा घटक आहे. त्यामध्ये जोपर्यंत कौटुंबिक हिंसेच्या प्रसंगाची माहिती बाहेरच्यांना होता कामा नये अशी धारणा समाजात आहे तोपर्यंत तिला स्वाभाविकतेचे स्वरूप दिले जाईल. त्यामुळे 21व्या शतकातील सुसंस्कृत समाजात कौटुंबिक हिंसेला मान्यता मिळणार नाही यासंबंधी जागृती निर्माण करायला हवी. इतरांसाठी विघातक अशा विचारधारा किंवा पुरुषी सामर्थ्याच्या साचेबद्ध प्रतिमा बदलायला हव्यात. हे समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावर विश्वास ठेवणाऱ्या मनोवृत्तीला आणि वास्तववादी विचारांना प्रोत्साहन दिल्याने होऊ शकेल.
म्हणजेच काय तर सरकार, बिगर शासकीय संघटना, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात लोकांमध्ये प्रसारमाध्यमांद्वारे जाणीव जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास. दुर्बल समजल्या जाणाऱ्या व्यक्तींनी स्वतःमधील शक्ती आणि क्षमतांचा अधिकाधिक विकास साधून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना स्वमदत गट, स्वयंसेवी संस्था, समवयस्क मित्र, समाजसेवक अशा विविध ठिकाणाहून मदत मिळायला पाहिजे. त्यानंतर चा घटक आहे तो म्हणजे प्रसारमाध्यमांची भूमिका. प्रसारमाध्यमे कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात जनजागृती आणि लोकांमध्ये या समस्येबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्याचे काम करू शकतात. लोकांमधील या समस्येबद्दलचे अज्ञान दूर करण्यासाठी ज्यांनी या समस्येवर मात करण्यात यश मिळवले आहे अशांच्या जीवन कहाण्यावर आधारित कार्यक्रमांची मदत घेता येईल. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे कायद्याची भूमिका. कायदा स्वबळावर समाजामध्ये बदल घडवून आणू शकत नाही, परंतु कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदीमुळे गरजूंना व्यासपीठ मिळते. भारतीय पिनल कोडमधील कलम 377 रद्द केल्यामुळे LGBT या सदराखाली येणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर संरक्षण मिळते. या कायद्यामुळे कुटुंबातील इतर लैंगिकता असणाऱ्या सदस्यांचे सबलीकरण होताना दिसते. त्याचबरोबर जर पाहायचं म्हटलं तर ह्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये पोलिसांची भूमिका काय आहे तर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांमध्ये कौटुंबिक हिंसेविषयी संवेदनशीलता असण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचदा पोलिसांमध्ये याविषयी जागरूकता नसते. अशा प्रकारचे प्रसंग हाताळताना पोलिसांकडून सांगितले जाते की हा घरगुती विषय आहे, तो कुटुंबातच सोडवावा. अशा प्रकारची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ही पोलिसांची अनास्था बदलण्याची गरज आहे. आज स्त्रियांबाबतीत घडणाऱ्या अशा प्रकारच्या हिंसाचाराचे प्रसंग टाळण्यासाठी महिला पोलिसांची नियुक्ती विशेष करून करण्यात आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहिलं की कौटुंबिक हिंसाचारामध्ये जास्तीत जास्त जर कोण बळी पडत असेल तर त्या म्हणजे स्त्रिया, आणि यामध्ये स्त्रियांचीच खरं तर भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. थोडंसं कणखरपणा जर स्त्रीने आपल्या स्वतःमध्ये निर्माण केला आणि अन्यायाचा प्रतिकार केला तर निश्चितच अशा घटना ह्या समाजामध्ये आपल्याला घडून आलेल्या परत दिसणार नाहीत. आणि शेवटी मला असं म्हणावंसं वाटतं की नारी शक्ती का सम्मान, भारतीय संस्कृती की यही पहचान. म्हणजे जिथे जिथे स्त्रियांचा सन्मान होईल तिथेच खऱ्या अर्थाने तो समाज हा प्रगती करू शकतो, एवढं मात्र आपण इथे बोलू शकतो. आणि कौटुंबिक हिंसाचारालाही जोपर्यंत पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलत नाही आणि जोपर्यंत आपण आपल्या घरातून मुलांना शिकवत नाही की स्त्रियांचा, बहिणीचा त्यानंतर म्हणजेच आईचा, कोणत्याही नात्यामधील स्त्रीचा जोपर्यंत आपण आदर करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये बदल हा घडून येणारच नाही आहे आणि तोपर्यंत कौटुंबिक हिंसाचाराला आळा हा बसणारच नाही आहे. आणि त्यामुळेच या कौटुंबिक हिंसाचाराला जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर अशा वेळेस स्त्रियांनी घरामध्ये होणारा जो अत्याचार आहे हा दाबून न टाकता किंवा शोषणाला बळी न पडता त्याची कुठेतरी तक्रारही केली पाहिजे, जेणेकरून ह्या कौटुंबिक हिंसाचाराला आळा बसेल. धन्यवाद.